पिठोरीची कहाणी। आटपाट नगर होतो, तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचं श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होईल, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंतून होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असे 6 वर्ष झाले। 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागवला, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले, तिला रानात हाकलून लावलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण, इथं येण्याचे कारण काय, आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथं आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का। तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एक ब्राह्मणाची सून, दरवर्षी मी श्रावण अवसेच्या दिवशी बाळंतीण होते व मूल मरून जाते। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचे श्राद्ध असे। माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बाळंतपणं माझी झाली। 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं। तेव्हा मामंजी रागवले। तेव्हा मामंजींना माझा राग आला। ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं। नंतर मी इथं आले, आता जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस, अशीच थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल, बेलाचे झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असं झाल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील, कोण कोटची म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं। तिथून उठली, पुढं गेली, तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथेच उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याबरोबर ती खाली उतरली, मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली, तिनं सर्व हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली, तेव्हा अप्सरांनी ती दाखवली। पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले। पुढे तिला हे व्रत सांगितले, 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले। तशी तिने विचारलं, याने काय होतं। अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाही, सुखा समाधानात राहतात। पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी तिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येते आहे। त्याला ते खोटं वाटलं। अर्धघटकेनं पाहू लागला, तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं, तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं, तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले, हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली, तिनं ती सारी सांगितली। पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। धन्यवाद।